आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी। जगद्गुरु या अभंगातून जे हरीचे दास झालेले आहेत, अनन्य भावानं, वरपांगी नव्हे, अंतरंग बहिरंग अंगानं जे हरीचे दास झालेले आहेत, त्यांना कसलंही भय नाही। सगळं जग भयानं भयभीत झालेलं आहे। पूर्वी होतं, आताही आहे, आता तर जास्तच आहे। कलियुगामध्ये तर ते लक्षणं जास्त दिसत आहेत। पुढे यापेक्षा जसे दिवस अधिक येतील तसे त्यांची बिकट अवस्था अधिक होत जाणार आहे। सगळं जग भयभीत आहे, फक्त भय कुणाला नसेल। आम्हा हरीच्या दासा काही, जो जीव अनन्य भावानं दास झालेला आहे, भक्त झालेला आहे, संत स्वरूपाला पोचलेला आहे, सद्गुरू स्वरूपाला पोचलेला आहे, ईश्वर स्वरूपाला पोचलेले आहेत। कारण ईश्वरसुद्धा दासच आहेत बरं का, आणि ते हरीचे दास आहेत। भक्त, संत आणि ईश्वर हे हरीचेच दास आहेत। कारण रामकृष्ण हरी, हरी हे निर्गुण परब्रह्माचं, केवळ परब्रह्माचं स्वरूप आहे, आणि सगुण साकार राम आणि कृष्ण आहेत। म्हणून हरीच्या दासा काही, ईश्वरसुद्धा त्या मूळ स्वरूपाच्या, कारण पार्वतीनंच हे शंकरांना विचारलं होतं की तुम्ही देवादिदेव महादेव, तुम्ही कोणाची उपासना करताय? जग तुमची पूजा करतं, तुम्ही कोणाची उपासना करताय? तर आम्ही त्या निर्गुण, निराकार, निर्विषय, निराभिमानी असे असणारं जे सतचित आनंद स्वरूप जे आहे, जे नित्य आहे, त्या ब्रह्मस्वरूपाची, हरिस्वरूपाची चिंतन करतात। म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी। जे जे त्या हरीचे दास झाले, भक्त झाले, साधक झाले, संत स्वरूपाला पोचले, ईश स्वरूपाला पोचले, त्यांना या जगतातलं कोणत्याही प्रकारचं भय नाही। शेकडो जन्म घेऊन सत्कर्म केलं तरी मोक्ष मिळेल याची निश्चितीने असं शास्त्र। मोक्ष म्हणजे काय तर दुःखरहित सुखाची आत्यंतिक निरपेक्ष असलेली अवस्था, जी अविनाशी आहे, नित्य आहे, कधी बदलत नाही, आणि दुःखरहित हे त्याचं लक्षण आहे। ही जी अवस्था ही संतांनी, सद्गुरूंनी, ईश्वर तत्वानं स्वीकारलेली आहे। आता ईश्वर हा भक्तांच्यासाठी अवताराला येतो, पण ईश्वर भक्तांच्यासाठी अवताराला येत असताना तो आपला 6 भाग्य गुण आहेत तो घेऊन येतो। त्याला सगळंच अनुकूल आहे। ईश्वराला प्रतिकूल काय सांगा? यशस्वी, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, गुण हे सगळं त्याला अनुकूलच आहे, त्याचंच आहे। त्याला प्रतिकूल काय आहे जगामध्ये? तो सगळं अनुकूल घेऊन आलेला आहे, त्याला काहीच अवघड नाही आहे। पण पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी। त्याच्या पाठीमागं काय काय लावलं? जीवाच्या आत्मबुद्धी दिली असताना ती देहबुद्धी झाली। देहबुद्धीनं 3 देह आले, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह। 3 अवस्था आल्या, जागृती, स्वप्न, सुषुप्ती। 3 गुण आले, सत्व, रज आणि तम। शुद्ध सात्विक गुण सुद्धा बंदच आहे, शास्त्रानं सांगितलेलं आहे। आणि जन्म मरण ह्याच्या निरंतर लाटा येतात आणि जातात, हे थांबणारं नाही हे चक्र। यातली कोणतीही एक अवस्था कुठं चांगली आहे? यातला कोण सहाय्याला येतं आपल्या मोक्षाला? उलट हे मोक्षाच्या आडवे येणारे सगळे आहेत। 3 देह, 3 गुण, 3 अवस्था, आणि ते कर्माचे आणि 3 प्रकार, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान। हे 4 त्रिकम 12 जण, आणि जन्म मरणाचा फेरा। सूर्य उगवतो म्हटल्यानंतर मावळावं लागेल, आणि मावळतो म्हणून उगवावं लागेल। हे जन्ममरणाचं ही सगळी जण मागं लागली असताना, आणि त्या भवसागराची व्याप्ती मोठी आहे, काल्पनिक असली तरी ती काय वास्तव नाही आहे, काल्पनिक मान्य आहे, काल्पनिक आहे, पण त्याची जीवासाठी म्हणून आत्मबुद्धी ज्यावेळी देहबुद्धी होते त्यावेळी त्याची व्याप्ती इतकी भयानक की भल्या भल्याना ते भवनदी जाता जाता फसवले त्या मायेनं, भल्या भल्याना। अगदी ब्रह्मा, विष्णू, महेशांनाही फसवले। सामान्यांचं काय घेऊन बसलाय? भले भले 60-60 हजार वर्षे तप करणारे सुद्धा एका सेकंदात फसले। ही मायेची ताकद आहे।
असा तो भवसागर अत्यंत प्रतिकूल, त्याच्यामध्ये दर पायरीला असलेला प्रचंड मोठा धोका, प्रत्येक पायरी ही तुम्हाला दुःखाकडेच नेणारी, जन्म मरणाकडे नेणारी अशी असताना या सगळ्यांना ओलांडून मोक्ष स्वरूपाला जाणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. पण संतांनी मात्र ती अवस्था प्राप्त करून घेतली. आता त्यासाठी कारण आहे. अशक्य ते शक्य करितास आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. जगद्गुरू किंवा संतांनी मी कोण आहे याचा अभ्यास केला, स्वरूपाची ओळख करून घेतली. आणि स्वरूपाकडे गेल्याशिवाय, हा अभ्यास केल्याशिवाय मात्र मोक्षाचा प्राप्ती होत नाही आहे. संतांनी प्रतिकूल अवस्थेमध्ये जे ब्रह्मा विष्णू महेशाला जमलं नाही, विकाररहित अवस्था, ती मात्र संतांनी सिद्ध करून दाखवली. कामक्रोध बंदिखाने तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. ती इंद्रिय नाही देवदेवतांना आवरता आली, पण ती संतांनी आवरून दाखवली. या पायरीने गेल्यानंतर मिळालेला मोक्ष तो आपल्याकडे ठेवून घेतला नाही, ठेवण्यासाठी नाहीच आहे. मुळात जे प्राप्त करायचं आहे ते स्वतःसाठी नाहीच आहे, ते वाटायसाठीच आहे. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती निघाला भक्तिपंथी, ते जगाला वाटायसाठी आहे. हा वाद गुरूंचा झाला, माऊलींचा आणि निवृत्तीदादांचा हा वाद झाला. हे तुम्ही मला देताय, हे काय करायचं, हे डिपॉझिटला टाकायचं का? म्हणजे हे देखते डिपॉझिटलाच टाकायचं एकट्याच्या, चालत आली आमची परंपरा तशी आहे. आदिनाथ गुरु ते एकट्यानेच द्यायचं ते, आणि एकट्यालाच द्यायचं. मग म्हणले तुमचं तुम्हाला ठेवून घ्या, वाटायचं नसेल तर तुमचं तुम्हाला ठेवून घ्या. बराचसा वाद झाला. ही परंपरा आहे. असेल आता माझा जो जन्म आहे तो वाटण्यासाठी आहे. मला जे प्राप्त झाले ते मी एकटा ठेवून घेणार नाही. समोरच्याचा अधिकार असू दे ना नसू दे. पुंडलिकांना भक्त दे ईश्वर प्राप्त झाला होता का नव्हता? एकट्याला ठेवून घेतला काय? त्यानं उभारून सांगितलं. उभारून काय करू? जे अज्ञानी पापी मूर्ख एकदा येतील त्यांना मुक्त करायचं आहे. दर महिन्याला येतेलच नाही नव ती मुक्त होतील, काय प्रश्न नाही. पहिल्या वारीत मुक्त झाल्यामुळे ती वारी करतच जातील हो. पण चुकून कुणीतरी केलं, शेजारानं नेलं आणि मला पंढरीला नेलं असं जरी आलं, ते चुकून कुणाच्या तर संगतीनं, तर ते मुक्त झालं पाहिजे. हा जो आनंदाचा ठेवा आहे हा वाटण्यासाठी आहे, आणि संतांनी तो दिला. आणि संतांना दिल्यानंतर संत सांगतायत आम्ही हरीचे दास आहोत, आम्हाला भय नाही आहे. मोक्ष स्वरूपात आहे याचा अर्थ निर्भयता. अभयम दैवी गुणातला पहिला गुण सांगितला, दैवी 26 गुणातला. मोक्ष म्हणजे तिथं जन्ममरण नाही, कशाचं भय नसलेली निर्भय. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी स्वर्ग मृत्यू पाताळ. स्वर्गाचे 21 प्रकार, पाताळाचे 7 प्रकार. गायत्री मंत्राकडे गुण दिलं तर 14 ब्रह्मलोक आहेत. या सगळ्या लोकांचे 3 प्रकार पडले. त्यातल्या कुठल्याही लोकी आम्ही गेलो, वैष्णव गेला चालत, बरं का, चालत जाऊ वैकुंठाला. मरून जायचं नसतंय, मरून जीव जातो. वैकुंठाला जाणारा जीव मरून देह टाकून जातो. संत सदेह वैकुंठाला सदेह जातात. चला चालत, जगद्गुरूचा अभंग आहे, चला चालत जाऊ. आणि बरेच जण गेलेत आणि खाली पण आलेत सांगत. नचिकेतापर्यंतची यादी आहे ती गेलेले. सप्तऋषी नित्य जातात, काय अडचण नाही. सनकादिक नित्य जातात, सर्वत्र प्रसार आहे. नारद मुनी तर नित्य सर्वत्र त्यांचा संचार आहे. या पद्धतीनं ते जे सगळं प्राप्त झाले, या तिन्ही लोकात कुठेही गेलं तरी कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. कुणाला? आम्हा हरीच्या दासा काही. जो जीव न राहता अन्यन्य स्वरूपानं भक्त झाला, त्या भक्ताला कसल्याही प्रकारचं भय नाही. कुठल्याही प्रकारचं प्रकार, अनेक प्रकारचे भय असतील, पण त्यातलं एकही भयाचा प्रकार नाही आहे. देव हा या जगताचा निमित्त कारण आहे, उपादान कारणीय आहे. तो या जगाचा नियंता आहे. तो या जगाचा योगक्षेम वाहणारा तोच एक आहे. तो सर्व जीवांचा, प्राणीमात्रांचा खरा तर मित्र आहे बरं का. पण हे संतांना कळलं. भगवंत हा जीवाचा सखा आहे, मित्र आहे, हे संतांना कळलं. तो प्राणीमात्रांचा मित्र आहे. जीवाचं योग आणि क्षेम दोन्ही देण्यासाठी ईश्वर अवतार घेतो. येताना ते 6 गुण घेऊन येतो. यशस्वी, औदार्य, गुण, ऐश्वर्य सगळं असेल ते.
ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सगळं सगळं घेऊन येतो. तो घेऊन येतो तो कशासाठी? वाटायसाठीच. आणि ती 6 गुण 6 भक्तांना दिलेले आहेत. याचं उदाहरण आहे, का अडचण नाही आहे. आता त्याला सगळं अनुकूल आहे, पण संतांना प्रतिकूल असताना देव अवताराला येतो, हे देवाचं मोठेपण आहे. त्याला गरज नाही आहे यातली कशाची. देवाला यातली कशाची गरज नाही आहे. देवाला कणभर प्रतिकूलता कशाची नाही आहे. मग त्यानं अवतार कशाला घ्यायचा? परित्राणाय साधूनाम. जे माझे भक्त झालेले आहेत त्यांना ज्या कशाचं भय वाटतं ते निवारण करण्यासाठी देवाला यावं लागतं. जो परमार्थिक सत्तेने ऐश्वर्यवान आहे असा मानव देहाला येतो, हे देवाचं मोठेपण आहे. म्हणून देवाच्या जयंत्या साजऱ्या करायच्या. शास्त्र विचारतं देवांच्या जयंत्या आणि संतांच्या पुण्यतिथ्या का साजऱ्या करायच्या? तर हे देवाचं मोठेपण आहे. त्याला कशाची न्यूनता नसताना, त्याला कशाची गरज नसताना तो साधू किंवा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या कर्तव्यापासून च्युत होतो, त्याला सांभाळण्यासाठी, त्याला मार्ग दाखवण्यासाठी आणि त्याच्या रक्षणार्थ देवाला मानवदेह धारण करावा लागतो. हे देवाचं मोठेपण आहे. म्हणून देवाच्या जयंत्या साजऱ्या करायच्या. संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या का करायच्या? तर संतांनी देह प्राप्त झाल्यानंतर, देवी दिला देह आम्ही भोजनासाठी वापरला आणि त्यांनी भजनासाठी वापरला. भजन याचा अर्थ दास्य होणं, त्या स्वरूपाला पोचण्यासाठी प्रयत्न करणं, मोक्ष स्वरूपाता म्हणजे निर्भयता प्राप्त करणं. संतांनी जन्माला आल्यानंतर प्रत्येक जन्मामध्ये काय ध्येय ठेवलं असेल तर मला त्या स्वरूपाला पोचायचं आहे. ज्या स्वरूपापासून अंश म्हणून जो मी अंशी आहे, त्या अंगाने मी ईश्वर अंश आहे. मम अंशो जीव लोक अर्जुना, तसा प्रत्येक जीव हा ईश्वरांश आहे. मला त्या ईश्वर अंशाकडे जायचं आहे. चुकून लहान पिलू 1-2 दिवसाचं जसं सिंहाचं किंवा वाघाचं धनगराच्या बछड्यामध्ये सापडावं आणि त्यात संस्कार झाल्यानंतर ते जसं स्वरूप विसरतं, पण त्याला त्याचाच एखादा कोणतरी भेटल्यानंतर ओळख करून देतो. तसा सद्गुरू हा सिंहासारखा आणि वाघासारखाच आहे. वाघही मागं परतून बघत नाही आणि सिंह मागं वळून बघतो. कारण आहे 2. वाघ बघत नाही पण सिंह बघतो. सिंह बघतो, सिंहावलोकन म्हणून तेवढ्यासाठी सांगले काय मागं आहे, धोका आहे काय बघण्याची एक रीत आहे. वाघ मात्र दगड मारला तर कुठून दगड आला ते पाहतो. कुत्रं धूम पळतं. आमची अवस्था कुत्र्यासारखी आहे. संत हे वाघासारखे आणि सिंहासारखे आहेत. ते सिंहावलोकन कोण निर्भयपणे वाटचाल करत असतात. ते कुणाच्या साह्याची अपेक्षा करत नाहीत, पण जे प्राप्त झालंय ते वाटतात. आता जीव, आता आम्हा का म्हटलेलं आहे? आम्हा का म्हटलेलं आहे? संत हे नेहमी स्वतःची व्याख्या करताना मी म्हणत नाही, जीव मी म्हणतो. खरं तर मी हा शब्द परब्रह्माचा अधिकार. अपवादे लक्षण परब्रह्माचं, अपवादे लक्षण परब्रह्माचं. तसं मी म्हणण्याचा अधिकार फक्त परब्रह्माचा आहे. पण ती जी आत्मबुद्धी आहे ती देहबुद्धी होऊन ती अहम ममतेच्या अंगाने मी म्हणते, म्हणून ती जीवबुद्धी झाली. आणि जीवबुद्धीनं मी म्हणतो जीव, ते चुकीचा व्यवहार घडतो. संत मात्र मी म्हणत नाही. त्याला कारण आहे, या शरीरामध्ये 108 तत्व आहेत. 5 म्हणजे तत्वाचा इतिहास काढून पाहणं एकनाथी भागवतमध्ये 108चीच मालका घालायची आहे. तर तत्वच 108 आहेत आणि त्या 108 तत्वाचा स्वीकार करून मुक्त व्हायचा आहे. 1-2 तत्वाचा नव्हे, 25-36 तत्वाचा नाही इथे विचार आहे तो. त्या 108 तत्वाचा स्वीकार करून ती मुक्ती मिळवायची आहे. तर अजून या संसार वृक्षावरती जीव आणि शिव किंवा लक्ष्य आणि अलक्ष्य दोन पक्ष आहेत. म्हणून आम्ही म्हटलंय, आम्हा म्हणतात. त्याचं कारण काय? तर मी एकटा नाही आहे. जीव मात्र शरीराला मी एकटा समजतो. यात बहु असून, याच्यात बहु असून हे जड आणि चैतन्य आहे, एक नाही आहे. इथं 2 वस्तू आहेत. पुरुष प्रकृतीकडनं बघायचं झालं तर तुमची प्रकृती कशी म्हणून विचारली जाते आणि प्रकृती दिसणारी, पुरुष दिसत नाही, तो बोलतो. लक्षात आलं का? तसं अलक्ष्य आणि लक्ष्य हे 2 आहेत. एक जीव आणि शिव तिथंच नांदत आहेत, म्हणून आम्हा म्हटलेलं आहे. आता तिथं 2 गोष्टी आणल्या. जीव जर अन्यने भावानं दास झाला तर जीवालाही भय नाही. ईश्वराला भय नाही असं समजू नका. नाहीतर मग तो संतांच्या घरी गडी राहिला नसता, भय नसतं. तर त्याच्या गुणलीनाने कर्तव्य कर्म करत असताना कर्माचा पाश हा त्याला पण लागतो. ते लागू नये म्हणून तो संतांचा दास होतो. नाही मग झालाच नसता आणि तो अवताराला पण आला नसता. त्याला लागत नाही. संत गुरु आणि ईश्वराला कर्माचे लेप नाही आहेत, मान्य आहेत. गुणाचे दोष नाहीत, गुणदोष त्याला नाही आहे.
पण व्यावहारिक अंगाने विचार करायचा झालं तर पुन्हा पुन्हा अवतार कशासाठी घेतले, मागचं कारण दाखवूनच घेतलेत ना. तसं ते कारण दोष मला, जसं आपण देवाची भक्ती का करतो तर आमच्या पाठीमागचा जन्ममंडळाचा दोष जावावा, पापपुण्याचा दोष जावावा, कर्म अंगानं लागलेलं लिप्त व्यवहारातलं. अवतार घेतल्यानंतर देवाला कर्म करावं लागतं ना, काय करावं लागत नाही आहे. मग कर्माचा दोष येतोच की देवाला पण. म्हणून मग माझं पाप पुण्य जायसाठी देव अशा भक्तांच्या पाया पडतो, लक्षात द्यायचं. म्हणून निघा नमस्कारू तया ते माथा मुकुट करू. त्यांना मोठं घेण्याचं कारण हे देव पवित्र व्हावा. आपण देवाचं का पादुका बिदुका संतांच्या डोसक्या घेतो आणि देव स्वरूपाला पुरुषाला भक्तांना घेतो. 12व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत जे दैवी गुण सांगितलेले आहेत त्यातला एक एक गुण असलेल्या भक्ताच्या घरी तो गडी होऊन लागतो. दास्य करी दासांचे, त्याचं तर दास होईल, त्याच्या घरच्या गड्यांचा गडी होतो. इतकी श्रेष्ठता संतांना प्राप्त झालेली आहे. आणि ते संत काय करतात तर स्वतः निर्भय झालेले आहेत. म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आता तो जो देव आहे तो ऐश्वर्य संपन्न आहे, मुक्त स्वरूपाचा आहे, संतही मुक्त आहेत. जन्म मृत्यू रहित होणं याला भयरहित होणं असं म्हटलंय, यालाच निर्भय असं म्हटलं. या अभंगातली जी भय नाही म्हणजे निर्भयतेची व्याख्या अशी केलेली आहे बरं का. आता आम्ही एकदा हरीचे दास झाल्यानंतर आम्हाला भय कशाचं नाही आहे. सगळ्यात मोठं शेवटचं भय कसलं असेल तर ते जन्म मरणाला येणं. अनेक प्रकारची व्यवहारातली भय आहेत, पण एकच भय मोठं आहे ते म्हणजे जन्म मरणाचं, आणि ते आम्हाला नाही आहे. आम्हा हरीच्या दासा काही. आता तो जसा अविनाशी आहे तसा आम्ही सुद्धा अविनाशीच आहे, सतचित स्वरूपाचीच आहोत. आणि म्हणून आम्हाला भय नाही आहे. वस्तुता दोघांनाही भय नाही आहे, पण जीव मात्र देहबुद्धीनं स्वतःला अल्प समजतो म्हणून तो भयभीत होतो. अज्ञानांधकारामध्ये नांदतो, संसार खरा मानून नांदतो म्हणून त्याला तिथं भय आहे. हा संसार ज्याचं त्याचं संसाराचं स्वरूप ज्यावेळी गुरुकडून संतांच्याकडून कळतं त्यावेळी तो निर्भय होतो. याला भय नाही असं म्हटलेलं आहे, याला भय नाही आहे. आणि भय नसण्याचं दुसरे कारण आहे. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव हा आमच्या सोबत आहे. जसा अंधारात प्रकाश असल्यानंतर भय जातं आणि बॅटरी नसेल तर भय येतं, आणि कोण बॅटरीवाला पाठणं यायला लागला तर भय जातं. प्रकाश म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे ईश्वरता बरं का. जेव्हा जेव्हा जीवाला प्रकाशाचं साह्य प्राप्त होतं त्यावेळी त्याचं भय जातं, त्याची संकटं पण जातात. त्याची काय संकट आणि कोडे याच्यामध्ये फरक आहे. कोडं हे संसारामध्ये येतं. आता दोन्हीकडे लावायची काय बघा, संसारातली पण कोडी वेगळी आणि अध्यात्मातली कोडी वेगळी. आता संसार हा संकटमय आहे, कोडीमय नाही आहे. कोडं ते वेगळं पडलेलं आहे, कोड वेगळं आहे. असो, देव उभा मागे पुढे उगवी कोडे. आता जो देव आहे दासा सहाय्य नारायणा, तो आमच्या सोबत आहे म्हणून आम्हाला भय नाही आहे. काय संत सांगतात, दासा सहाय्य कोण करतं, नारायण. दासा सहाय्य नारायण होय रक्षिता आपण. संतांचं असं म्हणणं, आम्ही का आता निर्भय झालो तर आमच्या पाठीशी आमचा रक्षण करता ईश्वर आहे, परम परमात्मा आहे. आणि तो नुसता नसून तो परम परमात्मा आहे, म्हणून आम्हाला भय नाही कशाचंही. न करावी चिंता भय न धरावी सर्वता. आता हे तर तुम्ही वारकरीच असायला पाहिजे असं नाही बरं का. न करावी चिंता भय न धरावे सर्वता. हरिसेवक जे वैष्णव झालेले नाही त्यांना हरिसेवक म्हणावं लागेल. ज्यांनी माळ घातलेली नाही ते हरिसेवक, आणि जे माळ घातले त्यांना वारकरी म्हणावं लागेल, वैष्णव म्हणावं लागेल बरं का. हे दोघेही एकतेचेच आहेत, ऐक्याचेच आहेत. याच्यात कमी जास्तपणा काही नाही आहे. आपण मात्र मांडल्याशिवाय राहत नाही. तू माळ घालत नाहीस, तू पण मोठा नाहीस, तू भक्त नाही. आमच्या डोसक्यात कुठनं बसले कुणा असतो का सुद्धा. सर्वसामान्य माणसं आपल्यापेक्षा सुद्धा नीतिमान आहेत. लागतं बरं का आपल्याला असली वाक्य. आम्ही स्वीकारलंय, आम्ही स्वतः स्वीकारलंय, आम्ही स्वीकारलं या बंधनात आहे. आम्ही लोकांना दाखवतो तरी चुका केल्याशिवाय राहीत नाही. त्यांनी कुठलंही बंधन स्वीकारलेलं नाही, पण ते भिवून म्हणतात नको नको मरवतोपर्यंत माझ्या गळ्यात काय घालू नका, चूक झाली तर काय करू. त्यांना ते एक भय आहे, आणि त्या एका भयानं ते जागृत राहतात बरं का. साधं आता हे जर चिंता केली नाही, फक्त जर तुम्ही
कोणत्याही अंगाने सेवा करत राहा, कर्म करत राहा, आपलं कर्तव्य कर्म करत राहा. पुंडलिकाने फक्त कर्मच केलं, कुक्कुटस्वामीने फक्त कर्म केलं. कोणतं? कर्तव्य कर्म केलं, ज्यासाठी आपण जन्माला आले होते. फार यातायात केली नाही कुक्कुटस्वामीने आणि पुंडलिक महाराजांनी. असं कर्तव्य कर्म संसारातलं जरी केलं आपण, तरी त्याला भय नाही, आहे आणि त्याला चिंता करायची गरज नाही आहे. एक साधा दृष्टांत सांगतो. परवाच रतन टाटा वारले, 1-2 महिने झाले. एक मोठा माणूस, सर्व अंगानं, मोठा शब्द सर्व अंगानं मोठा असलेला. मोठी माणसं सगळ्या अंगाने सगळ्या गुणांनी मोठी असतात, दोषांनी नव्हे. मोठ्यांचा वाढदिवस मोठ्यानं असतो, कारण ते विश्वात्मक माणसं असतात. त्यांचा संसार विश्वात. ते काय भारतात जरी जन्माला असले तरी त्यांचे काय ते भारतीय होते, नागरिकतेकडून वैश्विक होते. ते ही सगळी मंडळी, टाटा बिर्ला ही मंडळी कसली वैश्विक माणसं आहे ती. त्यांचा व्यापार हा जगभर चालतो. त्यांना एक देशाची व्यावहारिक नागरिकता असेल, पण जगभर त्यांचा व्यवहार चालतो. जगभरचे लोक त्यांचा वाढदिवस साजरा करतात. झोपडीतलं एक पत्र्याच्या घरात राहणारं एक पोरगं, मोठ्यांचे वाढदिवस एक दिवस होत नाहीत, मागं 4 दिवस आणि पुढे 4 दिवस होतात. कारण वाढदिवस करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाला न्याय द्यायला लागतो. तर एक झोपडपट्टीतलं पोरगं पट्ट्याचा शर्ट घातलेला असं ते 8 दिवस येऊन उभं राहायचं. आणि 8 दिवस टाटांचं लक्ष होतं की एक पोरगं पुढं येत नाही आहे, ते लांब उभारत आहे. विषय चालला आपला, न करावी चिंता, भय न धरावे सर्वथा. जर तुम्हाला चिंता नसेल, भय नसेल, तर त्याला सुद्धा यातली काही काळजी करायची गरज नाही. पण ह्या दोन्ही ठाम राहायला पाहिजे. चिंता करायची नाही आणि भय धरायचं नाही. ते 8 दिवस बघत होते की हे एक पोरगं इथं उभारतंय, पण ते पुढं आलेलं नाही आहे. आता ते झोपडपट्टीतलं, हे कुबेरपती, इतक्या पायऱ्याचं अंतर ते कसं जमायचं सांगा. सामान्याला भय वाटतं, मोठ्यांना भय वाटतं, पण सामान्याला भय वाटतं. आणि 8व्या दिवशी टाटांनी त्याला बोलवून घेतलं, इकडे म्हणले. त्यानं तिथं जवळ गेल्या ते चित्रकार होतं, वॉटर कलर, त्यानं फोटो काढला होता. आणि तो फोटो पाहिल्यानंतर टाटांना इतकं समाधान वाटलं की पेला बोलवलं, कोराचे घेतला, सही केली. आणि ह्याच्यावर कितीही लिहायचं, मी सगळ्यांच्या समोर सांगतोय बाळ, याच्यावर कितीही लिहायचं ते तुझं आहे. कारण तो फोटो इतका सुंदर झाला होता. त्या कलेचा सन्मान करण्यासाठी टाटांनी कितीही लिहायचं सांगितलं होतं सगळ्यांच्या समोर. आता आम्ही तो चित्रकार असतो तर काय केलं असतं, गप्प दिशी घेतलं असतं, फोटो काढला असता आणि नेऊन वटीला असता. इथं मोठे पण ठरतं बरं का, न करावी चिंता. हे इथं आपण अजून हा संप्रदाय स्वीकारला याच्यात आहे, पण चिंता आमची गेलेली नाही. आमची एकही चिंता गेलेली नाही. या मार्गामध्ये असून आपली एकही चिंता गेलेली नाही. पण या मार्गात नसलेले मात्र असे ठामपणे राहणारे हरिसेवक, त्याचा विश्वास ठेवणार, म्हणून विश्वास होतो देव. त्यानं तो चेक घेतला हातात, पाहिला आणि परत होता तसा टाटांना दिला. हाय काय आपली हिंमत. इथं पास झालं असतं का नापास झालं असतं आपण? नापास झाला असतं निश्चित. मी तरी नापास झालो असतो. आपल्याला एवढी जाणत नाही आहे. बरं, मागाय नव्हतं ना, मी कुठं मागितलं होतं? त्यांनी दिलं होतं. आता श्रीमंत कोण? श्रीमंती लक्षात द्यायची. अरे हे आपलं स्वरूप आहे, ते धनान श्रीमंत असतील, आम्ही यानं स्वरूपाने श्रीमंत आहोत. टाटा लाजले बरं का. ही अलीकडची घडलेली घटना आहे, फोटो सहित बातमी आहे त्याची. माझ्या खिशात आता आहे ती. मी पेपर एवढ्यासाठीच वाचतो, असं काय गोड असेल तेवढ्यासाठी, बाकी काय वाचायसाठी मी घेत नाही आहे. मला रामायण महाभारत सांगण्याचे आज सुद्धा एक शाश्वत तत्व, काल होतं आज आहे उद्या हेच असणार आहे, आणि याचाच संघर्ष आहे सतासताचा. टाटांना वाईट वाटलं. अरे मग असं कर, ह्या मुंबईमध्ये कुठं राहतोस तर झोपडपट्टीत राहतो, पत्र्याच्या खोलीमध्ये. मग असं कर, निदान एक घर ह्या मुंबईत विकत घेशील आणि फिरायला एक 4 चाकी गाडी येशील, एवढे तरी ह्याच्यातली. म्हणून मोठी माणसं मोठी असतात. ते म्हणले मी तुमचा चेक स्वीकारू शकत नाही. कशासाठी? न करावी चिंता, न धरावे भय, न करावी चिंता. मला त्याची गरज नाही आहे. तुमचा वाढदिवस होता, एक काहीतरी भेट द्यायची होती. भेटीच्या वस्तूची किंमत करायची नसते.
माझ्या त्या फोटोची किंमत करू नका. पुन्हा पराभूत कोण झालं लक्षात. हे आपली ओळख आहे. काय आपल्याकडे आपण पत्र्याच्या झोपडीत राहतोय का बंगल्यात राहतोय अजून असं वाटतंय का तुम्हाला? राहतोय ते बंगला आहे काय पत्र्याचा आहे मातीचा कशाच आहे ते? बरं इथं राहतोय तर हे कशाचं आहे? मातीचंच आहे ना. हे तर कशाचं आहे? केवढी केवढी संकल्पना छान आहे सांगा. मग मात्र अडचण आली ताताजींना. आता म्हणले मी तुझ्यासाठी काय करू ते सांग. तर म्हणले मी एक चित्रकार आहे झोपडपट्टीत राहणारा. माझी एक इच्छा आहे की एक चांगल्या हॉटेलमध्ये उंच ठिकाणी योग्य ठिकाणी माझं एक प्रदर्शन भरावं. ठीक आहे म्हणले उद्या ताजमहाल हॉटेलमध्ये 1 तासाचा कार्यक्रमाला 1 कोटी रुपये भाडं आहे. तिथं आपण मुफ्तमध्ये तुझं चित्राचं प्रदर्शन भरवू. जगातले सगळे चित्रकार बोलवू आणि स्वतः ताटाने त्या चित्राच्या पुस्तकाचं उद्घाटन केलं. आणि एका क्षणात सगळी चित्र विकली गेली आणि करोडो रुपये प्राप्त झालं. सावध असणं बरं का लक्षात यायचं. ह्याला सावध. आपण नापास झालो असतो मगाशी. ह्याला पास होणं म्हणतात. नाही चिंता सर्वता लक्षात यायचं आहे. हे कोण करू शकतं फक्त ज्याच्या मनामध्ये कसलीही चिंता राहिलेली नाही तो ज्याला प्राप्त होतो. टाटांच्या पेक्षा जास्त संपत्ती त्या माणसानं विश्वासानं प्राप्त केली लक्षात द्या. आणि लौकिक प्राप्त केला. तेच केलं ना. हे घ्यायच्या ऐवजी मानानं मिळवलं. याला म्हणतात न धरावी चिंता. दासा सहाय्य नारायण देव उभा मागे पुढे असे एक प्रमाण आहे. तुका म्हणे हरी प्रल्हादाशी यत्न करी. किंवा आता कोणाच्या मागे आणि कोणाच्या पुढे देव उभा मागे पुढे. व्यवहारानं शब्दानुसार काही गोष्टी सांगू आपण का. देव पुढा अर्जुनाच्याच होता. सगळ्या भक्तांच्या पुढे असतो. पण विशेष करून सर्वात मोठी गोष्ट सांगायची झाली तर सर्व भक्तामधला सर्वश्रेष्ठ. सैनिक सगळेच असतील पण अर्जुन वेगळा. अर्जुनाला सैनिक म्हणता येत नाही. भक्त सगळेच असतील अर्जुन वेगळा आहे. त्याच्या रक्षणार्थी तो पुढे होता. मग ते व्यावहारिक युद्ध असू द्या किंवा असताचं पारमार्थिक युद्ध असू द्या. माझा भक्त जगला पाहिजे. त्याला मारण्यासाठी समोर कोण होतं? 105 योद्ध्यांना प्रत्येकाला वेगळी विद्या शिकवणारी गुरु द्रोणाचार्य उभा होते. आणि गुरु हा एक हातच्या ठेवून शिकवतो लक्षात द्यायचं. गुरुश्रेष्ठ का शिष्यश्रेष्ठ? समोर आजोबा होते ज्यांना इच्छामरण होतं. माझ्या भक्ताला मारायला कोण समोर आहे? भीष्माचार्य जे इच्छा मरणे जे मरू शकत नाहीत. कृष्णाला सुद्धा माहित होतं मी याला मारू शकत नाही. मोठं कोण? ईश्वर तर तो का भीष्माचार्य इथं बसते ते इथं बसायचे ते आम्हा ते इथं आहे ते. देवांचा देव असून मी मारू शकत नाहीये पण तो अर्जुनाला मारू शकतो. कर्णासारखा यरवा सर्वश्रेष्ठ दानशूर असलेला धनाधरू एवढे जण मारा टपले म्हणून पुढे आडवा होता. त्यातले दोघांचे 2 कारण आहेत. अश्वत्थामा मात्र होताच नारायण अस्त्र घेऊन लक्षात द्यायचं. शेवटपर्यंत त्याला आणलं नाही म्हणून चतुरातो शिरोमणी म्हणतात त्याला. कर्णाकडे ती एक नाग अच्युत होतं बघा नागास्त्र. एकच शिल्लक होतं. एकदाच वापर करायचं. देवानं स्वतःचं वजन एवढं वाढवलं की घोडे खाली दबले म्हणून मुकुट तेवढा पडला. देव उभा पुढे. पुढं उभा राहून पारमार्थिक ऐश्वर दिलंच का दिलं नाही? दिलंच. स्वतःकडे राहिला. आणि हस्तिनापूर दिलं, कुरुक्षेत्र दिलं. काय दिलं नाही त्याला? आणि मरावेपणी किती रुपये दिले? दोष झाला असताना मोह झाला असताना त्यातनं मोहमुक्त केला. आणि स्वरूपाला नेऊन पोचला. गडी राहणे इतकं मोठे पण देवानंच दिलं ना त्याला. हा झाला पुढे. मागे कुणाच्या होता? द्रौपदीचं सौभाग्य राखायसाठी. दुर्योधनानं भीष्माचार्यांना जरा उकसवलं. का उपयोग आहे तुमचा? देव जरी स्वतः गुरुचा पराभव करणं एवढं सामर्थ्य असताना 5 कालचे नातू तुम्हाला ऐकत नाहीत. तुमचं प्रेम माझ्यावर नाही पांडवांच्यावरती आहे. तुम्ही खोट्या पद्धतीनं माझ्याकडे आलात. इकडे आला नसता ते बरं झालं असतं. का उपयोग आहे त्यांचा सेनापतीचा? एवढी सारखी शिमडी पोरं ऐकत नाहीत. कालावधी होता तो. ऐकून घ्यावं लागलं. आणि भावनेच्या आवेगामध्ये भीष्माचार्य म्हणून गेले उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत असणार. प्रतिज्ञा करावी ती भीष्मानीच करावी. ती देवाला सुद्धा मोडता येत नाही. देवाला माहीत होतं. म्हणून देवानं झालं प्रतिज्ञा झाली. उद्या 12 तासाच्या आत 5च्या 5 मारणार आहेत. आणि रडायला सुरुवात झाली. कुंतीची, द्रौपदीची. पांडव पण हाबागले. त्यांना माहीत होतं आता आपण जिवंत राहत नाही. आणि मग सभा भरली. करायचं काय? म्हणले काही करू नका बिनधास्त राहा. याला देव म्हणावा याला सकाळ म्हणावा. खा प्या मजेत निवांत राहा.
तणावानं BP शुगर वाढते, तणावानं झोप जाते, तणावानं भूक जाते, तणावानं रोग मागे लागतात, मुक्ती मिळत नाही. घरातलं धन डॉक्टरला द्यावं लागतं जे की ना. त्यापेक्षा मुक्त राहा, ठेविले आनंद ते त्या अवस्थेमध्ये राहा, न करावी चिंता. लक्षात द्यायचं. एवढं असं संतांनी हाच मार्ग स्वीकारला. विशेष करून हरिभक्तांनी हा मार्ग स्वीकारला. लक्षात द्यायचं, संतांनी आणि हरिभक्तांनी. आणि त्याचा फायदा काय झाला? रात्री 3 वाजता झोप कुणालाही नाही, कोणी जेवलेलं नाही. देवानं सांगितलं असलं तरी कुणी जेवलं नाही बरं का. देव द्रौपदीला म्हटले, चल तुला तुझं सौभाग्य पाहिजे आहे ना, चल. आता ते कुठं असा प्रश्न नाही विचारला. आम्हाला देवाने विचारला असता चला, तर आम्ही पहिला प्रश्न विचारणार कुठं म्हणून. इथनं सुरुवात. आम्ही कुठल्याशिवाय राहीतच नाही. मग ते प्रत्यक्ष देव असला तरी म्हणून त्याला जीव म्हणायचं. असं द्या. गेली पाठीमागं आणि रणांगणावरती गेली आणि भीष्माचार्य पहाटे ब्राह्म मुहूर्तावरती 4 वाजता समाधी लावून ध्यानधारणा करत होते. आमचा ब्राह्ममुहूर्त सकाळी 8:15 वाजता असतो. आणि मग सांगितलं, पावलाचा आवाज करायचा नाही, घशाचा आवाज करायचा नाही, कासवासारखं हळवा जायचं, फक्त पाया पडताना काकणं मात्र जाणीवपूर्वक वाजवायची. एवढं कर. सांगितलेल्या सूचना पाळल्या. आम्ही सूचना पाळत नाही. जेणे विठ्ठल मात्रा असं काय ते पुढं काय ते आहे काय, पण मला येत नाही, मला पाठ नाही ते. भक्तानं सूचना पाळावी. आणि मग ते काकणाचा आवाज झाल्यानंतर कोणीतरी एक स्त्री आशीर्वादासाठी आल्या म्हणून सौभाग्यवती भव. आणि डोळं उडून बघत्या तर द्रौपदी, तुला या रणांगणावर अंड कोणी? तर माझा पाठीराखा माग आहे. कुठं होता तो? पुढं होता का मागं होता? मागं होता. आणि मग आले बाहेर, म्हणले आता प्रश्न आहे. आता लक्षात घ्या, ह्यांची नावं का मागं राहिली? आमची राहणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला? आम्ही ठाम ठरवले आमची राहणार नाहीत म्हणून राहणार नाही. ज्या दिवशी ठरवाल राहावीत की न राहावी त्याची चिंता करायची गरजच काय? दुर्योधनाला प्रश्न पडला, मी मरणार नाही अशासाठी काय करावं लागेल? आणि विदुराने सांगितलं, जा तू मरणार नाहीशी दुर्योधना ह्या युधिष्ठिराला विचार जा, त्यांची नावं मागं राहण्याची कारणं सांगायला लागली तुम्हाला. कुणाला जाऊन विचारलं? ज्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे, मरायचं आहे, त्याला जाऊन विचारलं की मी मरूच नाही यासाठी काय करू सांग. आता तू मेला नाही तर मरावं लागेल धर्मराजाला. मग धर्मराजाने का छल केला नाही का, मुत्सदीपणा केला नाही, किंवा आपण स्टेजवर राहून मागची खालची पाठवली नाही तिकडं, असलं काही केलं नाही. लक्षात द्यायचं. म्हणून नावं मागं राहिले. तसं उद्या 5 वाजेपर्यंत 5 पांडव मारायची प्रतिज्ञा केली असताना स्वतःला कलंक लागू नये म्हणून लक्षात ठेवायचं. आणि मग पांडवांनी विचारलं, आता आम्ही काय करावं ते सांगा. तुम्ही तर प्रण केलेलं आहे, आता आम्ही जगू शकत नाही. तुमची प्रतिज्ञा ही काळ सुद्धा मोडू शकत नाही, ईश्वर सुद्धा, या सगळ्या सत्तेचा मालक सुद्धा मोडू शकत नाही. ही तुमची नैतिक ताकद आहे. आम्ही इथं कमी पडतो जरासं. तर म्हणले शिखंडीला पुढे करा. स्त्री बघितली की मी शस्त्र टाकतो आणि अर्जुना ती एक बाण मारील, त्यानंतर मात्र निर्दयी होऊन तुम्हाला एक 56 बाण मारायची संख्या सांगितली बरं का. ती त्याला कारण आहे ते. ते तू मारायचे म्हणजे माझी प्रतिज्ञा बी अबाधित राहिली, मला कलंक लागत नाही. तुमचं सौभाग्य, माझा जो शब्द दिलेला आहे सौभाग्यवती कोण उभा, देव उभा मागे पुढे. तो आत्तासुद्धा आहे बरं का. तो आतही आहे, बाहेरही आहे, मागे पुढे आहे. मग ते इथं आल्यास कळतं, पण इथलं जे विठ्ठल झालं की आणि पुन्हा अडचण येते. हे बाहेर उठल्यानंतर सुद्धा ज्यावेळी कळेल त्यावेळी असू द्या. रामकृष्णारी दास्य करी दासाचे उन्हेन साह्यतयांचे वाढिले ठाईचे भाने टाकून या धावी ऐसा तो कृपेचा सागरू. बरं का. दयाळू आहे तो, कनवाळू मायाळू कृपाळू भक्ता लागी मोही. गजेंद्राचा धवा केला विठाई मोहे धावा बांधिला पाना. नाव घेता पंढरी राणा कोटेनं दिशे पाहता उडी घाली अवचिता. तो अत्यंत क्षणाचा विलंब न लावता भक्तांना हाक मारली तर त्यापूर्वी हजर असतो. उगवी कोडे संकट, म्हणजे ते संकट पडायच्या आतच मागे पुढे उभा राहायला सांभाळीत आली. आघात व्हायच्या आधीच तो आत्तासुद्धा आमचं सुद्धा रक्षण केले, त्यानंच केले, तोच करत आहे. हा विश्वास असणं गरजेचं आहे. धनुर्मास म्हणून जेवण घालायचं होतं, अवचित येत होतं, एका क्षणात येतो. धनुर्मास जेवण घालायचं होतं आणि कुंती मातेला कृष्णाची आठवण झाली आणि तो जेवायला आला असता तर बरं झालं असतं. हे इकडं हस्तिनापूर कुरुक्षेत्र होते आणि तिकडं तो
गोकुळात होता. अर्जुनाला विचारलं, तुझे रथ जरा जास्त वेगाने पळत्या जाऊन घेऊन येतोस काय बघ. ही सगळीच पोरं नाही म्हणलीत. आता ते गुणलीला असाव्यात. कोणच तयार नाही. धर्मराज तयार नाही, नकुल नाही, सहदेव नाही, अर्जुन तयार नाही. एक राहिला खादार तेवढा भीम तयार राहिला. ते म्हटला, भीमा तू तर जाऊन येशील का रे. आई तू जेवण कर, ताट वाढले की मला सांग, मी देवाला घेऊन येतो. उगवी कोडे संकट लक्षात दे. अवचित येतो तो, काय अडचण नाही आहे त्याला. आणि हे झोपला. पहाटेला ब्रह्ममुहूर्तावरती ते भोजन करायचं होतं. सगळे झोपलेले. एकानं जबाबदारी घेतली होती. कुणी? भीमानं. आईने जाऊन विचारलं, भीमा तू इथं झोपलाय, देव तर गोकुळामध्ये आहे, त्याला बोलायचा कसा. हा विश्वास महत्वाचा आहे बरं का. आणि मग शास्त्र सांगतं ते घडलेलं सांगतो तुम्हाला. गदा घेऊन भीमराज दारात आले, वर्तुळ काढलं, गदेला शपथ गाठली, तू जर माझी अंकित असशील तर तू माझा शब्द मोडणार नाहीस. ताकदीनं गदावर पिकली आणि तिला आज्ञा दिली की माझ्या ब्रह्मरंध्रामध्ये येऊन पडायचं. ती शिपूट होती बरं का. अवतार आहे वानर हनुमंताचा, शक्तिमान असलेला. आणि त्या गेल्यानंतर स्मरण चालू केलं कृष्णाचं, लक्षात यायचं. आणि गदे सरसा देव खाली आला. देव म्हणतो असा वेडेपणा करायचा काय. तर म्हटले जेवणाची वेळ झाल्यानंतर वेडेपणा करावा लागतो. अवचित येतो बरं का तो. मग तुम्ही काहीतरी कशी बिशीला कोयता बिता येलती बिलतीवर फिक्सेल आणि अडचण येईल. मला आज जायची पाहिजे हो. माझा विश्वास आहे काय होणार नाही, पण तुमचा नसल्यामुळे ते गटा झाल्याशिवाय राहायचं नाही. तसं करायला नको. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरून या. तुमच्या मनामध्ये जसा भाव असेल तसा तसा तो सोय करून येतो बरं का. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिने अनेक नावं घेतली होती. विलंब का झाला म्हणून तिने विचारलं. सगळा प्रकार झाला. विलंब का झाला देवा, तुला काय वाटत नाही काय बहिणीची लाज वगैरे. तर तो म्हटला, तू एकदा गणपती म्हणत होतीस, एकदा शंकरोबा म्हणत होतीस, एकदा नारायणा म्हणत होतीस. तेवढी रूपं घेऊन सगळं निरटून येतोपर्यंत तू दुसरं नाव असायचं, त्यात वेळ गेला. शेवटी तू काय म्हणलीस, या जगाचा कोण मालक आहे, व्यापक. आणि तोपर्यंत तुझं हात बी खाली होतं. आणि शेवटच्या क्षणी आता मात्र लाज वागू शकत नाही म्हटल्यानंतर दोन्ही हात करून शरण आलीस. त्या व्यापकाला हाक मारली, मी व्यापक होतो. मग तिथं झालो. तुला काय हवं होतं? लाज बाळगायची होती. लाज वाचवायसाठी मी आडवा उभा होतो काय कपडे पाहिजे होते? काय पाहिजे होते? विषय काय आपला, जैसा केला तैसा होय धावे. तुमची सोय पाहिली जाते. काय तुम्हाला हवं आहे? कपडे हवे आहेत. कपडे झाला. दुसरा दृष्टांत आहे आमचे चोखामेळा महाराज. आम्हाला अगोदर दिंडीला येणार पैसे भरून सुद्धा आणि आठवण को द्यायला लागते उद्या जायचं म्हणून. तुम्ही म्हणते असं बोलू नका. आणि दारात विठोबा रखुमाई फक्त गलीत वाढल्याबरोबर 9 महिन्याची गोरदरबाईला घरात सोडून ती रडत होती. कळा मारत्यात. जावा खरं जाता जाता नंदूबाईला तेवढं सांगून जावा, घरात कोणच नाही, मी एकटी आहे. हो तेवढं म्हणले. पण विठोबा रखुमाईच्या नादात ते सगळं विसरलं पाहिजे बरं का. ह्याला म्हणतात, ह्याला लक्षात द्यायचं, ह्याला चैतन्य म्हणतात, स्वरूपाला पोचणार. म्हणून बहीण आहे आम्हा, लक्षात द्यायचं. ती जगणार की म्हणा याचं मला भय असायची काय. आम्हा बहीण आहे हरीच्या दासा. हरीचं दास होता आलं पाहिजे अनन्य भावानं. पुढे गेले. आता ती हाक मारली, नंदूबाई या की हो, नंदूबाई सणविना या की हो. नंदूबाई आली का विठोबाला? विठोबाच्या रूपात आला का नंदूबाईच्या आलावा? तिने कुणाला हाक मारली? ती नंदूबाईला. त्याला केला सोय तसा बरं का. तुम्ही जसा भाव देऊन हाक माराल तसा तो तुमच्या आज सुद्धा, आत्तापर्यंत सुद्धा तुमच्या माझ्या आला, सगळ्यांचा पुढच्यांचा सुद्धा येणारच आहे. काय अडचण नाही आहे. पण हा भाव ठेवून जेवढे आपण काम करू तेव्हा तुका म्हणे असो सुखे, ज्यांच्या मुखामध्ये सततम कीर्तय तो नाम आहे ते सुखीच आहेत. आणि सुखी काय आहे त्याचं सूत्र सांगितलं. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा. ज्यांनी मुखामध्ये नाम घेतलं, नाम घेऊन वाया गेला ऐसा नाही कोणी ऐकलेलं नाही आज तक. एखाद्यानं नाम घेतल्याने ते अपुरं झाल्याने त्याला हाल भोगावं लागलंय असं इतिहासात कुठेही पुराणामध्ये नोंद नाही ना वेदामध्ये नोंद नाही आहे. तुझे नामची का कोणी वेळे, जरी मुखिका कानी मिळे, तयाच्या हृदयातून पळे भेदुजी साच. मी आणि जगत वेगळं आहे, मी आणि देव वेगळा आहे, हा भेद शिल्लक राहत नाही. मुखातनं नाम घेतलं, नुसतं ऐकलं तरी बरं का. आम्ही मुखातनं नाम घेतोच. प्रवचनं, कीर्तनं, दिंडी, यात्रा, व्रत, वैकल्य यासाठीच केलेत. हे उत्सवच आहेत की आपल्याला स्वतःला घ्यायला सवड नसेल तर निदान सांगणारा
हरिमुखे म्हणणारा कोणीतरी आहे, एक अधिकारी आलेले आहे, ऐकून का असना मुक्त होता येतं. मुखी घेऊन होतं की नाही माहीत नाही, का म्हणत नाही असं म्हणत नाही, अविश्वास दाखवत नाही आहे. एकाग्र चित्तानं अन्यने भावनं तुम्ही एका नावानं सुद्धा मुक्त होता येतं. तुम्ही 18 पुराणं काढून बघा, काय अडचण नाही आहे. किती सांगायचं झालं ते यादी फार मोठी आहे, संपणार नाही ते. 10-20 वर्ष एकच पद सापायचं नाही आहे सांगायचं झालं तर. पण नुसतं ऐकून सुद्धा काही जण स्वरूपाला पोचलेले आहेत, ऐकून. आणि बऱ्याच वेळा असं घडायला आलंय, सांगणारा रिकामाच राहतो सांगून सांगून. ऐकणाऱ्यांचाच उद्धार झालेला असता काय म्हणून सांगणं दोष आहे. या अंगानं रिकामा होणार असेल सांगून तर तू दोषपूर्ण आहेस. समुद्राला किती कोटी मोटारी लावल्या समुद्र आटला असं वाटते तुम्हाला? असं उपसलं असावं, लक्षात यायचं सांगणं इतकं. ते केव्हा शक्य आहे? तो स्वतः स्वरूपाला पोचला असेल तर ते न्यूनत्व नाही आहे, लक्षात आहे. तिथं सपड्याचं भय नाही आहे अजिबात, कधीच आटणं शक्य नाही आहे. कुठल्या आगारातले एसटी वाहनं सप्ताह सांगा बघा, त्याला आगार म्हणता येईल का? मग हे तर सर्व सुखाचे आगर आहे ना, काय अडचण आहे त्याच्यामध्ये? हां, कितीही तुम्ही मागून घ्या प्रत्येक जीवाला, काय अडचण नाही आहे. ऐकून सुद्धा स्वरूपाला पोचले आहेत म्हणून ऐकणं महत्त्वाचं आहे. काया वाचा म्हणे ते ऐकावं लागेल, मात्र शरीराचा कान करावा लागेल, शरीराचं मुख करावं लागेल, शरीराचं डोळे करावे लागतील. ह्या डोळ्यांना नाही, ते शरीराचे ज्ञानाचे डोळे करावे लागतील. आणि त्या काया वाचा म्हणे जर नुसतं ऐकलं तरी मोक्ष आहे. झालेला विषय मागच्या वेळी एकदा पार्वतीनेच विचारलं, तुम्ही कुणाचं चिंतन करताय? मी त्या परब्रह्माचं चिंतन करतोय. मग त्या परब्रह्माचं मला स्वरूप सांगा. सांगेन, खंड कीर्तना झोप येते. परब्रह्म हा विषय असा आहे की जीवाला झेपत नाही. सांगायचं अर्थ केलं की डुलके येतात. तू झोपणार नसलीस तर सांगतो, ठीक आहे म्हणजे झोपणार नाही, काय अडचण नाही आहे. पण झोपल्याशिवाय राहिली नाही. बरेच जण झोपायलाच कीर्तनात प्रवचनात येतात, घरात झोप लागत नाही म्हणून. आणि मग हू म्हणायचा नियम सांगितला होता, कारण तू जागेस काय झोपल्या करायसाठी हू म्हण. पण ती झोपलेली बघितली, मग हून कोण म्हणतंय? मासेच्या पोटातनं आवाज येत होता. पाठ करून काय ऐकून? मुखी का कानी मिळे? पाठ करून काय ऐकून? काय झाले ते? मुख्य शिष्य. कोण झाले? ऐकून का पाठ करून? साधी गोष्ट आहे. अर्जुनाने भगवद्गीता वाचली का ऐकली? मुक्त झाले का राहिले? कितीदा वाचून, कितीदा ऐकून? आम्ही कितीदा ऐकली? प्रत्येक सप्त्यात ऐकली. कुठल्या सप्त्यात ऐकली? हे आमचं ऐकणं बरं का. ते कुहाड नावाचे ऋषी होऊन गेले, त्यांच्या पोटी तो अष्टावक्र जन्माला आला. मग ते दररोज श्रुती म्हणायचे ना, आपण जसं हरिपाठ म्हणतो तसे ते कुहाड ऋषी वेदाच्या ऋषा म्हणायचे ना. एक दिवस ती ऋषी अडकली असं ते. देवाचे द्वारी उभा क्षण देवाच्या द्वारी आठवे ना ते. आणि बायको 9 महिन्याची गरोदर होती आणि पोटातनं आवाज आला, ओम पूर्णमदा पूर्णमिदमला तटलं होतं ते. आणि मग सांगितलं ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णार्थ पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण. आतून आवाज आला. मग तिला आत वाचलं तर काय बाबाचं ऐकलं तर? वाचून काय ऐकून काय? आम्ही वाचतोय, ऐकायच्या नादाला कुणाला लागत नाही. हे का सांगतोय आम्हाला? आणि त्यांना असं सांगायचं काय? वाचून काय ऐकून? मुखी का काणी मिळे तयाच्या हृदयातून पडे भेद विजायचा. भेद गेला की तुम्ही अभेद स्वरूपाला पोचला, तुम्हाला भयच नाही आहे. सिद्ध होते ते गोष्टी लक्षात द्यायच्या. असा असणारा हा देव. 10 मिनिटं राहिलेत, पण भयाचे प्रकार थोडेसे पाहू बरं का. भय किती प्रकारचं आहे? भयाचे अनेक प्रकार आहेत, पण शेवटचं भय मोठं. भय मोठे लागले पाठी बरं का. उठा उठा उठा, भय लागले पाठी. हां, ते मोठं आहे. त्यातलं काय असेल? पहिलं भय आहे भोग नष्ट होण्याचं भय. की आपल्याला जी आता घरदार बायका पोरं आहेत, संपत्ती आहे, ती जाती काय कुणास ठाऊक, कमी होतं काय कुणास ठाऊक, याचं भोग नष्ट होण्याची भीती सतत असते. आणि आठा चाललाय, तुझं बॅलन्स आहे तो खाली येतं का म्हणे रुपयानं. आठाच कशासाठी चाललाय? त्याच्यात एकची चढ भर पडावी, पण लेवल बी राहू नये, एक चढ भर पडावी. आता ह्यातलं सोबत काहीच येत नाही. काय येतं? आतापर्यंत कुणाकुणाच्या घरात नाही आलं, पण हेच सांगते सगळ्याची कुणा, आणि हेच मिळवल्याशिवाय राहत नाही. सांगते ते मिळवल्याशिवाय राहत नाही. त्या सांगण्याला काय अर्थ आहे सांगा बघ्या.
संत असं नाही बोलले. संत जसे बोलले तसे जगले, बोले तसा चाले त्याची वंदावे पावले. जगत वंदे संतासमोर का होतं जगत रूपानं, तर त्याचं कारण त्यांचा बोलण्याचा आणि जगण्याचा व्यवहार एक होता, बोलण्याचा आणि जगण्याचा. इथं मात्र आपल्याला सगळं संपतं की काय असं वाटतं. आणि प्रत्येक जीव खरं तर आपण खातो, हां, ते प्रारब्धानुसार खातो. काय कष्टाने मिळतो असं वाटतं तुम्हाला? आपल्याला मिळालेली कपडे, आपल्याला मिळालेली बायको, आपल्याला झालेली मुलं, आपल्या घरात असलेली संपत्ती आणि दररोज खाणारी भेंडीची भाजी. बायको खायला घालते का प्रारब्ध खायला घालतं? मग कशासाठी खटपट करायची? संत इथं स्थिर होते. न करावी चिंता, संत इथं स्थिर होते. जे पुढ्यात येईल ते मीठ आहे का चटणी हे न बघण्याची काही गरज नाही. अन्न हे परब्रह्म, त्याला चव कशी असेल, ते रसयुक्त कसं असेल, ते आनंद स्वरूप असेल एवढं मान्य आहे. ते रसयुक्त कसं असेल? रसयुक्त आहे ते विषयुक्त आहे. खाल्लं ते नाही, खात राहिले ते. तर संतांचं कसं आहे की हे आता बघा, रात्रंदिवस आपल्याला त्यात कमी होऊन चालत नाही. काय 2 मुलं होती, उपजेते नाशी, त्यातलं एक मेलं तरी दुःख सुरू होतं. दररोज काय चांगलं खावं, पण संतांना ह्या भोग संपण्याचं, नष्ट होण्याचं दुःख नाही. कारण त्यांचा विश्वास आहे प्रारब्धाची बरे पोट तुका करीना. आम्ही बोबाट केल्याशिवाय राहतच नाही. प्रवचनात बसू, माईकवर बसू, दारात बसू, पंढरीत बसू, आमचा बोबाट ठरलेला आहे. त्यांना माहिती आहे जे पदरात पडायचं तेच पदरात पडणार आहे. म्हणून संत स्थिर असतात. त्यांना दुसरं पण नाही. कुळच्युत भयम, कुळ आहे तिथून खाली यावं लागतं की कुणास ठाऊक. आता तर हे सगळ्यांना झाले. कुळाला बट्टा लागणे हा प्रकार आता जास्त वाढला, पण याचं भय पूर्वी पण होतं बरं का. मनुष्य देह हा सर्वश्रेष्ठ देह. पाप पुण्य समान झाल्यानंतर देह प्राप्त होतो. पाप अधिक झालं तर जनावराचा किंवा असुराचा जन्म, पुण्य अधिक झालं तर देवतेचा जन्म, पण मरणारे देवता. पण मनुष्य देहीशी जाण अधिक दान, की इथं मुक्तच होतं, वर बी नाही खाली बी नाही. असा असताना काहीतरी घडेल आणि मी कुळापासून खालच्या पातळीला जाईन का, याचं भय नेहमी प्रत्येकाला असतं, सगळ्यांनाच असतं. काय अडचण नाही आहे. पूर्वी होतं, पण आता ह्या कलियुगाच्या परिणामामुळे जास्त वाढले. प्रत्येकजण काळजी करतात, पण तुमचं प्रारब्ध बदलत, जे व्हायचं ते झाल्याशिवाय राहणार नाही. अनेक घटना आहेत, असू द्या, त्यात काय अडचण नाही आहे. मला वाटते उच्चतम ब्राह्मण होते, उच्च कुळातले, सगळेच्या सगळे विधी धर्म सांभाळत होते. पण एकानं काकाजी हे जोडा एवढा एकदा घाला म्हणून आणून ठेवला. आजारी होते, जर नंतर जोडा एवढा आठवणीनं पायात घाला बरं का, माझा आठवणीनं प्रेमाने दिलं आहे. पण हे काय हातात नाही ना. ते दररोज जोड्याकडे बघायचं आणि बघता बघता एक दिवस गेले, जोडा घालायचा राहिला. पुढं रोहिदास सांबार व्हावं लागलं. हे होणं कुळाचं च्युत पण आहे ना. इथून इथं येणं लक्षात आलं का? किंवा भरत राजा सुद्धा कुळच्युत झाला. सात्विक, अत्यंत सात्विक गुण सुद्धा बंद नाही. आता ह्या पाठशाला सांभाळेल कोण? म्हणजे तू मालकच का? तू परब्रह्म आहेस का? या जगताला सांभाळणार कोण? मी आहे का? त्याला कळलं पाहिजे का होतं का नव्हतं? अडकलं ना तिथं. हरणाच्या जन्माला जावं लागलं. मानवदेश श्रेष्ठ असताना कुठं जावं लागलं? याला कुळच्युत होणं म्हणतात. व्यवहारिक कुळच्युत होण्याचं भय तर आपल्याला आहेच, पण संतांना मात्र यातलं कुठलंही भय असत नाही. संतांना विकाराचं भय नाही, कारण विकारानं माणूस कुळच्युत होतो. कामक्रोध बंदीखाने तुका म्हणे दिली दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. वित्त नृपलाद भयम एक सांगितलेलं आहे की तुमचे जे पैसे आहेत चोर नेतील. राजापासून गावच्या ग्रामसेवक अधिकाऱ्याला कोतवालापर्यंत सगळेजण तुमच्याकडे लुटून नेल्याशिवाय राहणार नाहीत. कदरयू म्हणून गेला, देवाने त्याचं सांगितलं बघा, ते धनलोभी होता. राजाला धन कमी पडल्यानंतर राजानं विचारलं, आपल्याला आपलं जे भांडार सज्ज करायला पाहिजे कुणाकडे जास्त आहे? तर कदरूच्या घरात जास्त आहे. राजाचे लोक आले, नांगरून उकरून नेलं, का त्यावेळी बँका नव्हत्या हो. ते राहत नाही. पण संतांना मात्र वित्त जाण्याचं भय नसतं. याचं कारण काय असेल तर आम्ही सदैव, हेच भक्ताचं लक्ष नाही लक्ष द्यायचं, परमार्थ हे महाधन त्याच्याकडे असतं. आम्हा घरी धन शब्दाचे, आमची रत्न आणि आमचं धन काय असेल तर हे जाणारं, ह्याची चोरी होणारं धन नाही आहे. व्यावहारिक धनानं चोरी होते म्हणून त्याचं भय नेहमी असतं. संतांनी यातलं कुठलं भय असत नाही. माने दैन
भय, मान सन्मानाचं एक भय जास्त असतं. सामान्य माणसं मान मिळावा म्हणून काही पण करतात. आता ते रील करण्यातला एक प्रकार आलेला आहे. कालच बातमी होती, चालता चालता पोरगी रेल्वेच्या पायरीवरनं गडगडत खाली, लोकांना वाटलं पडली म्हणून उचलाय गेली, ती हसली आणि पळत गेली. कशासाठी गेलं तर रील तयार व्हावा, सगळ्यांनी बघावा. आपल्याला मान मिळण्यासाठी काय करावं याचं भान राहिलेलं नाही आहे. बरं, रूप तारुण्य सुंदर आहे का तरुण सुंदर आहे? तारुण्य सुंदर आहे का तरुणी सुंदर आहे? तारुण्य सुंदर असतं आणि ते अल्पकाळ असतं. बरं, देहाला अस्थिज आहे ते वर्धिष्णू विपश्यना ते हे दोष आहे त्याला, ते झाल्याशिवाय राहत नाहीत. पण समाधानी पुरुष हा नित्य चिरतरुण असतो. समाधानी पुरुष हा आत्मस्वरूपानं चिर असलेला पुरुष हा नित्य सुंदर असतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आमचे बाजीराव पाटील म्हातारे झालेत का बघा, पुढे होतील असं वाटते का तुम्हाला? घेतले तर उदाहरण बघायचं. मान नसतो त्यांना, मान धरून बसत नाहीत. मान दंभ चेष्टा हे तो शुक्राची विष्ठा. आपण याच्यावर चिंतन करतो पण या विधीनं वागत नाही आहे. बल रिपू भयम, आपल्यापेक्षा मोठा कोणीतरी होईल याचं भय नेहमी असतं. प्रत्येक खासदाराला, प्रत्येक आमदाराला, प्रत्येक राजाला, पंतप्रधानाला सातत्यानं प्रत्येकाला हे भय असतं. या जगातल्या मोठ्या श्रीमंतामध्ये एका रात्रीत उलढालं होतं, एका सेकंदामध्ये. प्रत्येकाला भय असतं. संतांना मात्र यातलं कोणतंही भय नसतं. ते ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. शास्त्रोद वाद भयम, ते काय? खरं तर शास्त्रानं वाद घालू नये असं सांगितले. कारण वादे वादे वैरवनिहा वर्धते वैरवनिहा. तुम्ही वाद घालत बसला की त्यानं वैरत्वाची, अग्नीची, दोषाची वाढ होते. भले तुम्ही किती मोकळेपणाने एकमेकाशी वाद घाला, राहतं लक्षात ते. आणि वाद घालणं उठून जाऊ देत मग त्याच्याबद्दल सगळं बोललं जातं बघा. तर वाद घालणं हे शास्त्राला मान्य नाही, वाद घालच नाहीच. पण वादाचं भय मात्र ज्ञाने पुरुषाला असतं. माझ्यापेक्षा आणि कोण मोठा झाला तर प्रत्येक गटाचा प्रमुख ह्याची काळजी घेत असतो की माझ्यापेक्षा कोणी मोठं होता कामा नये. मग म्हणून मठातनी सुद्धा खून मारामाऱ्या त्यामुळेच व्हायला लागल्यात ना, बाकी काय नाही आहे. वाद घालू नये. ते सदाशिव शास्त्री येवलेकर म्हणून होऊन गेले. हिमालयातून सगळ्यांना समाधीतून जागं करत करत बाळम भट्टापर्यंत आले होते बरं का, बाणा भट्टापर्यंत. आणि ते एकदा वृंदावनात गेले त्या काळात. तिथं जिवंत महाराज म्हणून राधाकृष्ण अवतार असलेले त्यांच्याकडे गेले. प्रत्येकाकडे जायचे म्हणले माझ्याशी शास्त्रवाद करा, आणि हिंमत नसेल तर हारलो म्हणून मला लिहून द्या, मी जिंकलो म्हणून, की हे अमुक अमुक आमच्याकडे आले होते, मी यातनं हारलो आणि तुम्हाला जिंकलं म्हणून प्रमाणपत्र हारणाऱ्यानं द्यायचं. शास्त्रात वाद घालायचा नसतो म्हणून जिवंत शास्त्री काय म्हणले, चला तुम्हाला लिहूनच देतो. त्यात आणि वेळ कशाला घालवा, तेवढा वेळ नामस्मरणाविना राहणार म्हणून त्यांनी लिहून दिलं. आणि ते सांगितले की त्या काळातले ते भारतातले पृथ्वीवरचे सर्वश्रेष्ठ विद्वान पुरुष होते. राधेचा अवतार जिवंत महाराज म्हणून आहे त्यांचं नाव राधाकृष्ण संप्रदायामध्ये. ते मोठ्यानं सांगत गेला की या जगातला सर्वोच्च यांना मी हरवलेला आहे. आणि ते त्यांच्या पुतण्यानं ऐकलं आणि आडिवलं. म्हणले आता ते जाणून होते त्यांना श्रेष्ठ आहेत, ते वाद घालणार नाही आहेत, पण ह्याला प्रमाणपत्र मिळालं असताना हे मोठ्यानं सांगून आबरू घालवल्या म्हणून म्हणले बाबा रे माझ्याशी वाद घाल. आणि त्या पुतण्यानं त्यांना हरवलं सदाशिव शास्त्री येवलेकरांना. पण ही गोष्ट ज्यावेळी जीवक महाराजांना कळली त्यांनी सांगितलं तुझं तोंड बघणार नाही मी आजपासून. कारण शास्त्रानं वाद घालायचा म्हणून संतांना वादाचं भय असत नाही. शेवटचं आहे तपेंद्रिय भय. तप करायला कोणते काया वाच्यामध्ये कोणतेही तप करा, इंद्रिय फसविल्याशिवाय राही. तर 60,000 वर्षे तप झालं, छुम झाल्याबरोबर गेले काशीत. त्या मच्छिंद्रा ती जी भोगिली बरं का, किती संघ झालता फक्त थोडासा. इंद्रियांनी दगा दिला पराशर मुनींना, दिला का दिला नाही? त्यांचं काम बघून नारदाला दगा दिला. तप करत असताना इंद्रिय फसवतात, पण संतांची इंद्रिय मात्र वेगळी आहेत. एका जनादनी गाता हरीचे नाम, निवाली इंद्रिय विषय विसरली का. विषय तो त्यांचा झाला नारायण. संतांना कशाचं भय नाही, काळाचं भय नाही. जगा काळ काय, काळ काय आम्ही माता दिला पाय. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह आस. होऊन राहती उदास, बळकट कास भक्तीची. जे भक्ती करतात, जे भक्त आहेत, जे संत झालेले आहेत,
त्यांना कशाचंही भय नाही. आम्हा भय नाही हरीच्या दासा. तो मागं पुढं आहे, सांभाळणारा आहे. म्हणून काय करा तर हरीचे दास व्हा.